पिट्याभाईच्या विरोधात कोण असा सवाल उपस्थित होतोय, कारण खोडसा युट्यूबर की ड्रग्सचे साथीदार असाही सवाल उपस्थित होतोय। कारण पिट्या दादाने म्हणजेच कलाकार परदेशी रमेश परदेशी यांनी व्हिडिओ पोस्ट केला। तोही एका 2 मुलींचा होता ज्या दारूच्या नशेत धुंद होत्या। त्यानंतर परदेशी यांना लक्षात येताच हा व्हिडिओ त्यांनी डिलीट सुद्धा केला, पण त्यानंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर पिट्या दादा अडचणीत आले। सामाजिक कार्यकर्त्यांनी महिला आयोगाला दिलेल्या नोटिसीनंतर आता रमेश परदेशी म्हणजे जो महाराष्ट्र पिट्याभाई नावाने त्यांना ओळखतात त्यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे। याच मुद्द्यावरती आपण पुणेकरांची बातचीत करणार आहोत। तो व्हिडिओ तुम्ही पाहिलात का आणि तो व्हिडिओ काय वाटलं तो पहिल्यांदा व्हिडिओ पाहून? व्हिडिओ मी पाहिला, पण जे आपल्या सभ्य पुण्यामध्ये अशी घटना घडतीये ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि खरं तर म्हणजे बाहेर देशातून येणाऱ्या मुली ज्या पुण्यामध्ये येऊन असं कृत्य करतात ते आपल्या पुण्यातल्या मुलींना लाजण्यासारखंच कृत्य आहे। तर जे पिट्या भाऊंनी जे केलं, जो व्हिडिओ काढला, मला तरी तो योग्य वाटतोय की त्यांनी ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवली की जेणेकरून दुसऱ्यांनी सुद्धा त्या व्हिडिओ मधून समज घ्यावी आणि असं कृत्य करू नये याची सगळ्यांनी दखल घ्यावी असं मला तरी वाटतं। पिट्याभाईंवर आता कदाचित कारवाई होऊ शकते। त्यांना महिला आयोगाकडून पोलिसांना नोटीस गेलेली आहे, पोलिसांना सांगितलं की चौकशी करा। पिट्याभाई चुकलेत असं वाटतंय की नाही वाटत? नाही, मला तरी वाटत नाहीये की ते चुकलेत म्हणून, कारण त्यांनी जर तो व्हिडिओ काढला नसता तर आपल्यापर्यंत ती माहिती आलीच नसती आणि त्यांनी जे केले ते योग्य केले। तुम्हाला काय वाटतं, योग्य वाटतंय ते? अयोग्य आहे तसं तर। डायरेक्ट असं व्हिडिओ काढून टाकणे म्हणजे चेहरे दिसतायत त्यांचं म्हणून? चेहऱ्याचं काय नाही, पण एक समाजामध्ये वातावरण चेंज होतं डायरेक्ट। अच्छा, तुम्हाला वाटतंय का व्हिडिओ काढल्यामुळे समाजातलं वातावरण बदलेल? नाही, व्हिडिओ काढला ते ठीक आहे, पण मुलींचे म्हणजे चेहरे नव्हते दाखवायला पाहिजे की जेणेकरून म्हणजे आई वडिलांना पण वाईट वाटतं ना। आणि त्या मुली आता सगळीकडे म्हणजे व्हायरल व्हिडिओ झाल्यामुळं त्या मुलींचे चेहरे झाल्यामुळं म्हणजे त्यांना शेवटी लाजच वाटते ना त्या मुलींना पण, आणि आई वडिलांना पण लाजिरवाणी गोष्ट झाली ना ती। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।